नमस्कार मित्रांनो, जर तुमची पण गाडी BS6 असेल ना तर यो व्हिडिओ स्किप करू नका. बघा याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला. गाडी बुकबुक करत होती आणि टायमिंगवरती थांबत नव्हती. कशामुळं? कॅपिट सेटिंग बरोबर आहे हिची, बरोबर. आणि हेअर किनरच्या इथं खाली रबर येतो ना, तो पण मी चेक केला, तो नव्हता रबर. तो टाकूनसुद्धा गाडी बुकबुक करत होती. कशामुळं? ही थॉटल बॉडी आहे ना, पाठीमागे यो कार्बेटरसारखा तुम्हाला दिसतोय, यो पूर्ण आहे ना हालत होता. कारण की एक नट बोल्ट त्याचा निघलेला बाहेर, म्हणून ही गाडी आहे ना बुकबुक टायमिंगवरती थांबत नव्हती. आता गाडी चालू करून आपण बघू. बघा कशी थांबते गाडी. चालू कर गाडी. हे बघा कशी गाडी आता थांबते एकदम परफेक्ट टायमिंगवरती. जर तुमची पण गाडीमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर घरच्या घरी चेक करू शकता तुम्ही. ही पाठीमागचा थटर बॉडी आहे, चेक करा हलते का. जर हलत असेल तरी गाडी तुमची पिकअप सोडून गाडी टायमिंगवरती थांबणार नाही. आणि दुसरी गोष्ट, इथं एक रबर असतो हेअर किनरच्या खाली, इथं हात लावून चेक करू शकता तुम्ही तो रबर आहे का नाही. गाडी हे बघा बुक करून बंद पडते तो. हे बघा यो रबर, यो चेक करा पहिला गाडीमध्ये आहे का नाही. इथं हात लावून पण चेक करू शकता तुम्ही यो रबर आहे का नाही. यो रबर नसला तरी गाडी बुकबुक करत. आणि दुसरी गोष्ट, प्लग चेक करा आणि टॅपिट सेटिंग कशी आहे ती चेक करा. जर टॅपिट सेटिंग पण बरोबर असेल तर पाठीमागचा यो कार्बेटरसारखा दिसतोय ना तुम्हाला, थरथर बॉडी, हे बघा हे पूर्ण लूज आहे. याच्यामुळं कसा गॅस इथून निघत होता बाहेर, म्हणून बुक टायमिंगवरती थांबत नव्हती गाडी. आता नट लावला मी नवीन. आता बघू गाडी कशी चालू होते ही दाखवत होतो. ते बघा मित्रांनो, झालेली गाडी चालू. आता गाडी चालू करू बघा. बघा कशी आता टायमिंगवरती थांबते गाडी. एकदम पद्धतशीर गाडी चालू आहे. चला नेक्स्ट व्हिडिओ